हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग मिश्रेशमध्ये मिश्रेश तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत EVS स्टँडर्ड 4चा लेसन द इंटर रिलेशनशिप्स बिटवीन लिव्हिंग थिंग्स. तर मग स्टार्ट करूया. द इंटर रिलेशनशिप्स बिटवीन लिव्हिंग थिंग्स. इंटर रिलेशनशिप म्हणजे परस्पर संबंध. या लेसनमध्ये आपण लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवांचा परस्पर संबंध कसा असतो ते पाहणार आहोत. अ रिडल टू सॉल्व. इथे एक कोडे दिले आहे, त्याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. An age-old tree with a thick, strong trunk gives deep, dark shade from the scorching sun, like an old man's beard with many strands. It has ropes for swinging from every branch. म्हणजे एक खूप जुनं झाड ज्याला खूप जाड ट्रंक म्हणजे खोड आहे, जे घनदाट सावली देतं, कडकडीत उन्हापासून आपले रक्षण करतं. वयस्कर माणसाच्या दाढीप्रमाणे त्याला खूप पट्टे असतात. त्याच्या प्रत्येक फांदीला झोके घेण्यासाठी दोऱ्या असतात म्हणजे पारंब्या असतात. सांगा बरं कोण आहे? बरोबर, बॅनियन ट्री. विच इज दिस ट्री इन द पिक्चर? या पिक्चरमध्ये दाखवलेलं झाड कोणतं आहे? ते आहे बॅनियन ट्री म्हणजे वडाचं झाड. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकाल का? प्लांट्स इन अवर सराउंडिंग्स आर युजफुल टू अस इन डिफरंट वेज. आपल्या आजूबाजूला जी झाडे असतात ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्या उपयोगी पडतात. द नेम्स ऑफ सम प्लांट्स आर गिवन बिलो. इथे काही प्लांट्सची नावे दिलेली आहे. फॉर व्हॉट पर्पज डू वी यूज देअर लीव्स? आपण त्यांच्या पानांचा कशासाठी उपयोग करतो? बिटल वाईन. बिटल वाईन म्हणजे विड्याचे पान. फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, पळस. फेन्युग्रीक म्हणजे मेथी. वसाका म्हणजे अदुलसा. करी लीफ प्लांट म्हणजे कढीपत्ता. या सगळ्या झाडांची पाने आपण खाण्यासाठी वापरतो. द नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर मेट इन देअर एन्व्हायरमेंट. सजीवांच्या गरजा त्यांच्या वातावरणातच पूर्ण होतात. वी हॅव मेनी नीड्स लाईक फूड, वॉटर, एअर, क्लोथ्स अँड शेल्टर. आपल्या अन्न, पाणी, हवा, कपडे आणि निवारा अशा अनेक गरजा आहेत. ऑल दीज नीड्स आर मेट इन अवर सराउंडिंग्स. या सर्व गरजा आपल्या परिसरात पूर्ण होतात. In fact, food, water and air are the needs of all living things. खरं तर अन्न, पाणी आणि हवा या सर्व सजीवांच्या गरजा आहेत. They are all fulfilled in the environment. या सर्व पर्यावरणातच पूर्ण होतात. But there are differences in the needs of each kind of living things. पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. फॉर एक्झाम्पल, द वॉटर दॅट अ माऊस ड्रिंक्स इन ॲन एंटायर डे वुड नॉट बी इनफ फॉर ॲन एलिफंट इवन ॲट वन टाइम. उदाहरणार्थ, जेवढे पाणी माऊस म्हणजे उंदीर पूर्ण दिवसभरात पितो तेवढ्या पाण्याने हत्तीची एका वेळची तहान सुद्धा भागणार नाही. Think about it. Butterflies feed on the nectar of flowers. फुलपाखरे फुलांचे अमृत खातात. फुलातला जो रस असतो तो पितात. Can a frog do the same? फ्रॉग म्हणजे बेडूक पण तसेच करतो का? नाही. फ्रॉग तर इन्सेक्ट म्हणजे कीटक खातो. A sheep eats the leaves of shrubs. मेंढी झुडपाची पाने खाते. श्रब्स म्हणजे झुडपे. कॅन अ टायगर डू द सेम? मग टायगर म्हणजे वाघ पण तसेच करतो का? नाही. वाघ मांसाहारी प्राणी आहे, तो मांस खातो. अ फिश कॅन ब्रीथ इन वॉटर. मासे पाण्यात श्वास घेऊ शकतात.
But can a pigeon do that? पण पिजन म्हणजे कबूतर पण तसे करू शकतात का? नाही, कबुतरे पाण्यात राहू शकत नाही. बुलरशेस ग्रो इन वॉटर. बुलरशेस म्हणजे पाण्याच्या कडेला वाढणारी गवतासारखी एक वनस्पती. बुलरशेस पाण्यात वाढतात. कॅन अ लेमन ट्री डू सो? मग लिंबाचं झाड सुद्धा पाण्यात वाढू शकतं का? नाही, लेमन ट्री पाण्यात ग्रो नाही होणार. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकाल का? इफ फिश लिव्ह द वॉटर विल दे बी एबल टू लिव्ह ऑन लँड? जर फिश पाण्यात राहतात तसेच ते लँड म्हणजे जमिनीवर राहू शकतील का? नाही, ते जमिनीवर राहूच शकत नाही. त्यांना जगण्यासाठी पाण्याचीच गरज असते. ट्राय दिस. टेक 2 स्मॉल बॉक्सेस. 2 छोटे बॉक्सेस घ्या. लेबल देम बॉक्स 1 अँड बॉक्स 2. त्यांना बॉक्स 1 आणि बॉक्स 2 असे लेबल लावा. फिल देम 3 quarters विथ सॉइल. त्यात 3 quarters म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त माती भरा. मेक द सॉइल मॉइस्ट इनफ टू सॉ सीड्स. माती बिया पेरण्या इतकी ओलसर करा. सॉ 2 स्प्राउटेड मोठ मटकी सीड्स इन इच बॉक्स. स्प्राउटेड मोठ म्हणजे मोड आलेल्या मटकीच्या 2 बिया प्रत्येक बॉक्समध्ये पेरा. गिव्ह 2 spoons of water to the soil of box 1 only once every day. दिवसातून एकदा 2 चमचे पाणी त्यातल्या एका बॉक्समधल्या मातीमध्ये घाला. गिव्ह 4 spoons of water to the other box 4 times a day. आणि दुसऱ्या बॉक्समध्ये दिवसातून 4 वेळा 4 चमचे पाणी घाला. डू दिस फॉर 6 days. असे 6 दिवस करा. व्हॉट विल यू सी? 6 दिवसांनी तुम्हाला काय दिसेल? द प्लांट्स इन बॉक्स 1 आर ग्रोईंग वेल. 1 नंबरच्या बॉक्समधलं प्लांट व्यवस्थित वाढत आहे. बट द प्लांट्स इन बॉक्स 2 हॅव बिगन टू रॉट. पण 2 नंबरच्या बॉक्समधलं प्लांट कुजायला लागलं आहे. रॉट म्हणजे कुजणे. व्हॉट डज दिस टेल अस? हे आपल्याला काय सांगतं? प्लांट्स दॅट आर नॉट ॲक्वॅटिक प्लांट्स कॅनॉट ग्रो इन मर्शी एरियाज. ॲक्वॅटिक प्लांट म्हणजे पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती. मार्शी एरियाज म्हणजे दलदलीचा एरिया, चिखल. जे ॲक्वॅटिक प्लांट्स नाही आहे असे प्लांट्स मार्शी एरियाज म्हणजे चिखलाच्या भागात वाढत नाही. इफ दे गेट मोर वॉटर दॅन दे नीड दे रॉट. जर त्यांना गरजेपेक्षा जास्त पाणी मिळालं तर ते कुजतात. एनी टाईप ऑफ लिव्हिंग थिंग विल बी फाउंड ओनली वेअर ऑल इट्स नीड आर फुलफिल्ड. कोणत्याही प्रकारचे सजीव फक्त जिथे त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होतील अशाच ठिकाणी सापडतात. लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ द टायगर. आता टायगर म्हणजे वाघाचं उदाहरण घेऊ. अ टायगर हॅज स्ट्रिप्स. वाघाच्या अंगावर स्ट्रिप्स म्हणजे पट्टे असतात. अ टायगर लाईज इन वेट फॉर इट्स प्रे अमंग टॉल ग्रासेस. वाघ उंच गवतामध्ये आपल्या भक्ष्याची वाट पाहत असतो. प्रे म्हणजे भक्ष्य किंवा शिकार. इट्स प्रे कॅनॉट सी इट इन द ग्रास बिकॉज ऑफ द स्ट्रिप्स. त्याच्या अंगावरील पट्ट्यांमध्ये गवतामधून त्याच्या भक्ष्याला तो दिसत नाही. देअर आर ॲनिमल्स लाईक द डिअर, द नीलगाय अँड द बायसन इन ग्रासलँड्स. गवतामध्ये हरिण, नीलगाय, बायसन सारखे प्राणी असतात. When the tiger is hungry, it can feed on them. जेव्हा वाघाला भूक लागलेली असते तो त्यांना खाऊ शकतो. For a tiger, there also needs to be a water hole nearby which never dries up even in the summer.
उन्हाळ्यातही पाणी आटणार नाही असं पाण्याचं ठिकाण वाघाला हवं असतं. There must also be dense vegetation, tall grasses or caves in hills or mountains in the area so that the tiger can find shelter. Dense vegetation म्हणजे दाट झाडे, tall grasses म्हणजे उंच गवत. वाघ दाट झाडे, उंच गवत आणि टेकड्या, पर्वतामध्ये गुहा असलेल्या भागात त्याच्यासाठी निवारा शोधतो. A tiger inhabits an area where all these things are available. या सगळ्या गोष्टी जिथे असतात तिथेच वाघ राहतो. Can you tell? तुम्ही सांगू शकाल का? From where do we get silk? आपल्याला सिल्क कुठून मिळतं? आपल्याला सिल्क वर्म म्हणजे रेशीम किड्यापासून सिल्क मिळतं. How are trees useful for monkeys? माकडांसाठी झाडे कशी उपयोगी आहे? माकडांना झाडांमुळे अन्न मिळतं आणि राहण्यासाठी जागा मिळते. How are trees useful for birds? पक्ष्यांसाठी झाडे कशी उपयोगी पडतात? पक्षी झाडावर घरटी बांधतात. त्यांना खाण्यासाठी अन्न झाडांमुळेच मिळतं. What happens if termites make a tree hollow? टर्माइट्स म्हणजे वाळवी. जर वाळवीने आतून झाड पोकळ केलं तर काय होईल? हॉलो म्हणजे पोकळ. वाळवीने झाड आतून पोकळ केलं तर झाड तुटून पडेल. We keep animals in order to satisfy some of our needs. आपल्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी आपण प्राणी पाळतो. They become dear to us. ते आपल्याला प्रिय असतात. We look after them well. आपण त्यांची चांगली काळजी घेतो. We feed them. आपण त्यांना खायला देतो. We take them to a vet if they fall ill. ते आजारी पडल्यास आपण त्यांना पशुवैद्य म्हणजे प्राण्यांच्या डॉक्टरकडे नेतो. वेट म्हणजे पशुवैद्य. These animals too return our affection. हे प्राणी सुद्धा आपल्यावर तेवढंच प्रेम करतात. We get milk, meat, eggs and several other things from animals. आपल्याला प्राण्यांपासून दूध, मांस, अंडी आणि अजून बऱ्याच गोष्टी मिळतात. Some animals are useful for carrying burdens or drawing carts. काही प्राणी ओझे वाहून नेण्यासाठी किंवा गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात. Domestic animals are also used to help with the heavy farm work in fields. शेतात शेतीच्या जड कामात मदत करण्यासाठी देखील पाळीव प्राण्यांचा उपयोग केला जातो. Dogs guard our houses. कुत्रे आपल्या घराची राखण करतात. Sheep give us wool. मेंढी आपल्याला वूल देते. Do you know? तुम्हाला माहित आहे का? Even the excreta of domestic animals is of use to human beings. Excreta म्हणजे मलमूत्र. पाळीव प्राण्यांचे मलमूत्रही माणसाला उपयोगी पडतं. The dung of cattle is made into dung cakes. गुरांच्या शेणापासून शेणाच्या गोवऱ्या करतात. They are combustible. त्या कंबस्टिबल म्हणजे ज्वलनशील असतात. लगेच पेट घेतात. They are used in some places as fuel. काही ठिकाणी या गोवऱ्यांचा वापर इंधन म्हणून करतात. When they burn, they give out smoke. जेव्हा ते जळतात तेव्हा धूर सोडतात. A combustible gas called gobar gas is also obtained from cattle dung. गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू गुरांच्या शेणातून मिळतो. That too is used as a fuel. तो सुद्धा इंधन म्हणून वापरतात. It burns without smoke. तो धूर केल्याशिवाय जळतो म्हणजे तो जळल्यावर धूर होत नाही. Cattle dung is used for plastering mud houses. मातीच्या घरांना प्लास्टर करण्यासाठी गुरांचे शेण वापरले जाते. Manures made from cattle dung and sheep pellets are good for plants.
गुरांच्या आणि मेंढीच्या मलमूत्रापासून बनवलेले खत रोपांसाठी चांगले असते. मॅन्युअर्स म्हणजे खत. फार्मर्स यूज देम फॉर ग्रोइंग क्रॉप्स. शेतकरी त्यांचा वापर पिकांसाठी करतात. जस्ट ॲज वी नीड ॲनिमल्स, वी नीड प्लांट्स टू. जसे आपल्याला प्राणी गरजेचे असतात, तसेच झाडे सुद्धा गरजेचे असतात. प्लांट्स गिव्ह अस फूड ग्रेन्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. प्लांट्स आपल्याला धान्य, भाज्या आणि फळे देतात. वी लव्ह फ्लॉवर्स टू. आपल्याला फुले सुद्धा आवडतात. वी यूज देम फॉर मेनी डिफरंट पर्पजेस. आपण त्यांचा बऱ्याच वेगवेगळ्या कामासाठी वापर करतो. वी गेट फ्लॉवर्स फ्रॉम प्लांट्स. झाडांपासून आपल्याला फुले मिळतात. वी ऑल्सो गेट कॉटन वूल फ्रॉम प्लांट्स टू मेक कॉटन क्लोथ्स. आपल्याला कॉटनचे कपडे बनवण्यासाठी कॉटन पण प्लांट्सपासूनच मिळतं. वी ग्रो प्लांट्स दॅट आर युजफुल टू अस मेथॉडिकली. आपल्याला उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींची आपण पद्धतशीरपणे लागवड करत असतो. मेथॉडिकली म्हणजे पद्धतशीरपणे. वी सो सीड्स. आपण बिया पेरतो. वी मेक शुअर दॅट दे गेट वॉटर. आपण त्यांना व्यवस्थित पाणी मिळेल याची काळजी घेतो. वी गिव्ह मॅन्युअर व्हेन नेसेसरी. जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना खत घालतो. वी स्प्रे पेस्टिसाइड्स इफ दे आर अटॅक्ड बाय इन्सेक्ट्स. जर त्यांच्यावर कीटकांनी अटॅक केला तर आपण पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक फवारतो. प्लांट्स टू गिव्ह टू अस अबंडंटली. अबंडंटली म्हणजे भरपूर प्रमाणात. प्लांट सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात देत असतात. दे सॅटिस्फाय अवर नीड्स. ते आपल्या गरजा पूर्ण करतात. अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. इतर सजीवांना सुद्धा त्यांचं अन्न पर्यावरणातूनच मिळतं. फॉर एक्झाम्पल, कमेलियन्स ईट इन्सेक्ट्स व्हेन दे आर हंग्री. उदाहरणार्थ, कमेलियन्स म्हणजे सरडे जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा कीटक खातात. सम स्नेक्स ईट माईस अँड फ्रॉग्स. काही साप उंदीर आणि बेडूक खातात. टायगर्स ईट डिअर. वाघ हरिण खातात. गोट्स अँड शीप ईट लीव्स ऑफ प्लांट्स. शेळ्या आणि मेंढ्या झाडाची पाने खातात. कॅटल ईट ग्रास. गुरे गवत खातात. A new term, arboreal. This word comes from the Latin word arbor, which means tree. Arboreal means living in trees. Arboreal हा शब्द लॅटिन शब्द arbor मधून आला. arbor म्हणजे झाड. arboreal म्हणजे झाडावर राहणारे. Animals like monkeys and squirrels live on trees. मंकी म्हणजे माकड आणि स्क्विरल म्हणजे खार यांच्यासारखे प्राणी झाडांवर राहतात. इट गिव्स देम सर्टन ॲडव्हान्टेजेस. त्याचा त्यांना काही फायदा होतो. बीइंग ॲट अ हाईट दे आर बेटर एबल टू डिफेंड देमसेल्फ फ्रॉम देअर एनिमीज. उंचावर असल्यामुळे ते शत्रूंपासून स्वतःचा बचाव करू शकतात. बिसाइड्स दे कॅन eat the fruits of the trees to satisfy their hunger. याशिवाय ते त्यांची भूक भागवण्यासाठी झाडांवरची फळे खाऊ शकतात. Such animals are said to be arboreal. अशा प्राण्यांना arboreal animals असे म्हणतात. Unknowingly they help the trees with whose support they live. नकळत हे प्राणी ज्या झाडाच्या आधाराने जगतात त्याला मदत करत असतात. As they move around here and there in the surroundings, they spread the seeds of the food they have eaten through their droppings. ते जेव्हा आजूबाजूच्या परिसरात इकडून तिकडे फिरतात तेव्हा त्यांनी खाल्लेल्या फळांच्या बिया त्यांच्या विष्ठेमार्फत इकडे तिकडे पसरतात. Droppings म्हणजे विष्ठा. Because of these, new trees grow in different places.
त्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणी नवीन झाडे उगवतात. Some types of birds to find trees useful for building their nests. काही प्रकारच्या पक्ष्यांना सुद्धा त्यांचे घरटे बांधण्यासाठी झाडे युजफुल असतात. डू यू नो? तुम्हाला माहित आहे का? An egret rides on a buffalo's back. Egret म्हणजे बगळे. बगळे म्हशीच्या पाठीवर बसून फिरतात. When a buffalo is grazing in a grassy area, you are very likely to see an egret riding on its back. जेव्हा बफेलो गवतात चरण्यासाठी जात असते तेव्हा आपल्याला कधी कधी त्याच्या पाठीवर बगळे बसलेले दिसतात. What could be the reason for that? यामागे काय कारण असू शकतं? A certain kind of egret feeds on different kinds of insects. काही बगळे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक खातात. Grass is full of all kinds of insects. गवतात खूप प्रकारचे कीटक असतात. But because they are hidden in the grass, the egret cannot see them and catch them. पण त्या गवतात लपलेले असल्यामुळे बगळे त्यांना पाहू शकत नाही आणि पकडू शकत नाही. As the buffalo treads on the grass, it frightens the insects which fly out of the grass. जेव्हा म्हशी गवत तुडवत जातात तेव्हा ते कीटक घाबरून गवतावरून उडतात. The egret on the buffalo's back makes no mistake in swooping down to catch and eat them up. मग म्हशीच्या पाठीवर बसलेले बगळे लगेच त्या कीटकांवर झडप घालून त्यांना पकडतात आणि त्यांना खाऊन टाकतात. Swooping म्हणजे झडप घालणे. Seasonal changes in living things. ऋतूनुसार सजीवांमध्ये होणारे बदल. Find out. What is the Marathi name for mango blossoms? Mango blossomला मराठीमध्ये काय म्हणतात? When do mango trees blossom every year? प्रत्येक वर्षी मँगो ब्लॉसम कधी होतो? Does the banyan have leaves throughout the year? वडाच्या झाडाला वर्षभर पाने असतात का? We see frogs everywhere during the rains. आपल्याला बेडूक पावसात सगळीकडे दिसतात. Where do they disappear in summer? पण मग ते उन्हाळ्यात कुठे गायब होतात? Which is the season for जामुन्स? जांभूळ कोणत्या ऋतूमध्ये येतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहूया. We have 3 seasons: summer, the rainy season and winter. आपल्या इथे 3 ऋतू असतात. समर म्हणजे उन्हाळा, रेनी सीझन म्हणजे पावसाळा आणि विंटर म्हणजे हिवाळा. इट इज व्हेरी हॉट इन समर. उन्हाळ्यामध्ये खूप गरमी होत असते. वी वेअर कॉटन क्लोथ्स अँड ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. आपण कॉटनचे कपडे घालतो आणि खूप पाणी पितो. इन द रेनी सीझन वी यूज umbrellas or different kinds of raincoats and hoods to avoid getting wet in the rain. पावसाळ्यात आपण भिजू नये म्हणून छत्री आणि वेगवेगळ्या प्रकारचे रेनकोट्स वापरतो. In winter we wear woolen and other warm clothes to protect ourselves from the cold. हिवाळ्यामध्ये आपण थंडीपासून संरक्षणासाठी वूलन आणि इतर गरम कपडे घालतो. Just as the 3 seasons affect us, they affect all other living things too. ज्याप्रमाणे आपल्यावर या तिन्ही ऋतूंचा परिणाम होतो तसाच इतर सजीवांवरही परिणाम होत असतो. We see these changes taking place in the living world every year, year after year. वर्षानुवर्षे हे बदल होताना आपण पाहत असतो. Winter in Maharashtra is also called the season of Pangal, that is the falling of leaves. महाराष्ट्रामध्ये हिवाळा ऋतूला पानगळीचा ऋतू असेही म्हणतात, म्हणजेच पाने गळणे.
That is because many trees shed their leaves in winter. कारण हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळून पडतात. The coats of many furry animals become thicker in winter. ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात अशा बऱ्याच प्राण्यांच्या अंगावरचे केस हिवाळ्यात दाट होतात. This keeps them warm in the cold season. त्यामुळे त्यांना थंडीमध्ये गरमी मिळते. त्यांचे थंडीपासून संरक्षण होते. Such growth of hair is especially noticeable in animals like sheep and some types of goats and rabbits. काही प्राण्यांच्या अंगावरच्या केसांची वाढ लगेच लक्षात येते, जसे मेंढ्या आणि काही प्रकारच्या शेळ्या आणि ससे. The end of winter is also the time for the mango trees to start blossoming. हिवाळा ऋतू संपायच्या वेळी आंब्याच्या झाडाला फुले यायला सुरुवात होते. These blossoms are called मोहर in मराठी. या फुलांना मराठीमध्ये मोहर असे म्हणतात. At the close of the month of February, it becomes warmer and by March we begin to feel the heat. फेब्रुवारीच्या शेवटी थंडी कमी होते आणि मार्च सुरू झाला की उष्णता जाणवते. It's time for summer. तेव्हा उन्हाळा सुरू होतो. In this season many trees get new leaves. या ऋतूमध्ये बऱ्याच झाडांना नवीन पाने येतात. Forests appear to have taken on a copper color because these leaves are reddish and shining while they are tender. जंगले पूर्ण कॉपर कलरची दिसायला लागतात कारण ही पाने नवीन असताना लालसर आणि चमकदार असतात. Their color changes to green as their leaves grow bigger. जशी ती पाने मोठी होतात त्यांचा कलर बदलून ग्रीन म्हणजे हिरवा होतो. The call of the कोयल is heard in many places. बऱ्याच ठिकाणी कोकिळेचा आवाज ऐकू येतो. In summer, the market is full of mangoes and watermelons for us to buy. उन्हाळ्यामध्ये मार्केट आपल्याला खरेदी करण्यासाठी आंबे आणि कलिंगडांनी भरलेलं असतं. This is the season for these fruits. हा या फळांचा ऋतू आहे. Although mango trees grow all over Maharashtra, the Konkan region is particularly famous for its mangoes. महाराष्ट्रामध्ये आंब्याची झाडे सगळीकडे असली तरी कोकण हे स्पेशली आंब्यासाठी फेमस आहे. इट इज ऑल्सो द सीझन फॉर कॅश्यू नट्स. उन्हाळा हा काजूंचा सुद्धा सीझन आहे. द रेड येलो कॅश्यू ॲपल्स कॅन बी सीन ग्रोईंग ऑन द कॅश्यू ट्रीज ऑन द हिलसाइड्स इन द कोकण रिजन. या सीझनमध्ये काजू सुद्धा येत असतात. लाल पिवळसर काजूची फळे कोकणात काजूंच्या झाडांवर वाढताना दिसतात. इन जून ब्लॅक क्लाउड्स मेक देअर अपीअरन्स. जून महिन्यांमध्ये काळे ढग आकाशात दिसायला लागतात. द रेनी सीझन इज अ शॉर्ट वे अवे. म्हणजे आपल्याला पावसाळ्याची चाहूल लागते. म्हणजे पावसाळ्याला लवकरच सुरुवात होणार असते. बाय दिस टाइम we begin to get jackfruits, jamuns, java plums and करवंद. यावेळी आपल्याला फणस, जांभळे आणि करवंद मिळायला लागतात. The seeds of grass and other plants lie scattered all over the ground. गवताच्या आणि इतर प्लांट्सच्या बिया इकडे तिकडे विखुरल्या जातात. They sprout and start growing as soon as it begins to rain. मग पावसात त्यांना मोड येतात आणि ते वाढायला लागतात. It becomes green everywhere. त्यामुळे सगळीकडे हिरवळ होते. This greenery is soothing after the hot summer months. Soothing म्हणजे सुखदायक. उन्हाळ्या महिन्यातल्या गरमीनंतर ही हिरवळ खूप सुखदायक वाटते. Sometimes we can even see the rainbow with its 7 colors in the sky. कधी कधी आपल्याला आकाशात सप्तरंगी रेनबो म्हणजे
इंद्रधनुष्य सुद्धा दिसतो. As it becomes wet everywhere, frogs appear. सगळीकडे ओलं झालेलं असतं, त्यामुळे frogs दिसायला लागतात. We also hear the loud noise of frogs croaking all together. मग आपल्याला सगळ्या बेडकांचा ओरडण्याचा आवाज ऐकायला येतो. As the rainy season ends, it is time for winter to make a comeback. जसं पावसाळा संपायला लागतो तसा परत हिवाळा सुरू व्हायला लागतो. It gets colder and colder. हळूहळू थंडी वाढत जाते. This is not good for the frogs. हा थंडावा बेडकांसाठी चांगला नसतो. They go deep under the ground for a long period of slumber which lasts for 7 or 8 months. Period of slumber म्हणजे झोपेचा कालावधी. बेडूक जमिनीत अगदी खोल जातात आणि 7-8 महिने तिथे आराम करतात. 7-8 महिने त्यांचा झोपेचा कालावधी असतो. We depend on agriculture for food. आपण अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतो. The different season, summer, winter and the monsoons are the time for doing different tasks in the fields. वेगवेगळ्या सीझन मध्ये म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा मध्ये शेतीची वेगवेगळी कामे ठरलेली असतात. म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये कोणतं काम करायचं, कोणतं पीक घ्यायचं हे सगळं ठरलेलं असतं. What we have learned? आपण या लेसन मध्ये काय शिकलो? The needs of all living things are met in the environment. सर्व सजीवांच्या गरजा या पर्यावरणातूनच पूर्ण होत असतात. There are differences in the needs of different living things. वेगवेगळ्या सजीवांच्या गरजा या वेगवेगळ्या असतात. Some arboreal animals like monkeys and squirrels live in trees and feed on them. काही arboreal animals जसे माकड, खार झाडावर राहतात आणि झाडावरच खातात. Their droppings help trees to grow in new places. त्यांच्या विष्ठेमुळे नवीन ठिकाणी नवीन झाडे वाढायला मदत होते. Some birds build their nest in trees. काही पक्षी झाडावर त्यांचे घरटे बांधतात. Each type of living thing thrives where all its needs are fulfilled. प्रत्येक प्रकारचे सजीव जिथे त्यांच्या गरजा पूर्ण होतील अशा ठिकाणी असतात. For example, tigers live in grasslands and aquatic plants live in water. उदाहरणार्थ वाघ गवताळ प्रदेशात राहतात आणि aquatic plants पाण्यात राहतात. Changes in seasons affect living things. ऋतूमधले बदल सजीवांवर परिणाम करतात. In winter, trees shed leaves and animals' coats grow thicker. हिवाळ्यामध्ये झाडांची पाने गळून पडतात आणि प्राण्यांच्या अंगावरचे केस अजून दाट होतात. At the start of summer, trees get new leaves. उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाडांना नवीन पाने येतात. In the rainy season, it becomes green all around. Frogs appear and crops grow in fields. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ होते, बेडूक दिसायला लागतात आणि शेतीमध्ये धान्य उगायला लागतं. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, the environment changes with the seasons. ऋतूनुसार पर्यावरणात बदल होत असतात. Living things have to adapt themselves to those changes. सजीवांना त्या बदलांशी जुळून घ्यावे लागते. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.